नमस्कार. आज तुमच्याशी असं समोर बोलताना खूप छान वाटतंय. मला जास्त अशी काही खूप कपडे-बिपडे घ्यायची खूप काही अशी हौस नाही आहे. म्हणजे आहे, खूप आहेत घरात म्हणून नवीन आणलं की मला उलट त्याचं बर्डनच येतं की आता ह्या कपाटात याला जागा कुठे करू? इतकी अवस्था झाली आहे बघा. आता वयाच्या 70ला इतक्या साड्या, मुलांची लग्न, मग त्यांची मुलं, मग ते बारसं, मग त्या लग्नाच्या साड्या, त्या बारशाच्या साड्या, आपण हौशीने घेतलेल्या साड्या, किती म्हणून त्या साड्या. असे वाटतंय की बापरे, दार उघडलं की कुठली साडी केव्हा घेतली होती हे काही कळायलाच मार्ग नाही. अशी अवस्था सध्या माझी झाली. आणि आता काय झालं आहे की वयोमानाप्रमाणे सुना म्हणतात, आई तुम्ही आता साडी नका नेसू, तुम्हाला ती झेपत नाही, तुम्ही आता ड्रेस घाला. बरं बाई, आता आपल्याला तर सगळं सांभाळून घ्यायचं असतं ना. मग मी सुनेला म्हटलं बरं चालेल मला. आणि मग जे ड्रेसचं सुरू झालं, दोघी सुना, आई हा तुम्हाला ड्रेस छान दिसेल, आई तुम्हाला हा ड्रेस. मी इतक्या आणत गेल्या, आता बाई पुरे कर, आता आणू नको, असं सांगायची वेळ आली मला. काय म्हणजे इतकं हल्ली कपड्याचं वाढलं आहे ना, की मला कळतच नाही की इतके कपडे घेऊन आपण केव्हा घालणार ते? का एकदा घातल्यावर फक्त ठेवून द्यायचे? आणि आमच्या या आधीच्या काटकसरी मनाला हे पटत नाही असं. पूर्वी आमची पद्धत कशी होती की कपडे फाटच तोपर्यंत घालायचे. अर्थात ते कॉटनचे असायचे त्यामुळे ते फाटायचे. हल्ली हे सिंथेटिक फाटतसुद्धा नाही. मग करायचं काय एवढ्या कपड्यांचं? बरं कुणाला द्यायचे? हल्ली कुणी घ्यायलाही तयार नसतं. बरं टाकूनही देता येत नाही. आमचं मन आपलं त्याच्यात गुंतलेलं असतं की अरे बाबा, ही साडी मला माझ्या भावाने दिली आहे, ही माझी जावेनी दिली आहे, ही अमक्यानी दिली आहे. मग ते टाकून कशा देणार साड्या? म्हणजे दरवेळेला कपाट आवरताना मी 15-20 साड्या काढते, ही आता देऊन टाकू कोणाला. आणि मग नंतर जेव्हा कपाट सगळं आवरून होतं तेव्हा मी बघते, अरे ही साडी तर मला माझ्या आईने दिलेली आहे, ही माझ्या भावजाईने दिलेली आहे, मग मी कशी देऊ? आणि परत ती एक साडी कपाटात जाते. आणि असं करून त्या साड्या पुन्हा जैसे थे कपाटात जैसे थे असतात. म्हणजे कमी अजिबात होत नाही. तर हे असं आमच्या वयाच्याच बायकांना होतं का सगळ्यांना होतं माहीत नाही. पण हल्ली आमच्या मुली सुना मी बघते, धडाधड कपडे घेत असतात, धडाधड घेत असतात. एकदा दोनदा घालतात, लगेच टाकून देतात, कोरेच कपडे टाकून देतात, पुन्हा दुसरे आणतात मॉलमध्ये जाऊन. अरे अरे, एवढे पैसे तुम्ही का खर्च करताय? तुम्ही तर पैसे बचत करा. असं आपण सांगायला गेलो की ते आपल्याकडे अशा नजरेने बघतात की आई तुम्ही केली काटकसर पुष्कळ झाली, आता आम्हाला नका सांगू हं या अशा गोष्टी. मग असं ऐकलं की असं वाटतं, अरे बापरे, आपण काय यांना सांगायला गेलो आहे. आता परवाचीच गोष्ट, मी सहज सुनेला म्हटलं की अगं, हे सिंथेटिक कपडे ना, हे जरा उन्हाळ्याचं त्रासदायकच होतात हे ड्रेस वगैरे घालायला. मला आपलं साधे असे कॉटनचे बघ 1-2 मिळाले तर बाईसाहेबांनी किती आणावे? 6 आणून ठेवले. आता तुम्हाला मी ते दाखवते बरं का, की ते किती कपडे आणलेले आहेत बघा तुम्ही. बापरे, आणि ते केव्हा घालू मी? बरं झालं आहे काय की ते आयते कपडे आणले ना, आयते ड्रेस, की त्याच्या बाह्या एवढ्या मोठ्या असतात, त्या आम्हाला काही आवडत नाही. मग आम्ही ते, आमची मशीन आहे आता, आम्ही पूर्वी मशीन काम करत होतो त्यामुळे मग ते मशीनवर कापणं आलं, मग ते बाह्या लहान करणं आलं, मग ते घालणं आलं. ती म्हणली, आई आणल्या तुम्ही घालत का नाही आहे? अगं बाई, त्याच्या मागचं कारण हे आहे की आम्हाला ते कपड्याचं सगळं बघावं लागतं, त्याची बाळणपणं करावी लागतात. तिला असं म्हटलं, तिला खूप हसायला आलं. आई तुम्ही काय करता त्याचं? म्हटलं अगं बाई, एवढ्या बाह्या ज्या असतात त्या आम्हाला आवडत नाही, आम्हाला जास्त गरम व्हायला लागतं. मग शेवटी आम्ही त्या अर्ध्या बाह्या करतो त्याच्या. आणि मग त्या अर्ध्या बाह्या करेपर्यंत ती मशीन एक तर कधीतरी उघडली जाते, हल्ली जास्त उघडली जात नाही, त्यावेळी मग त्याचं सगळं तेल घाला, हे घाला, मग ती चालू करा, मग त्या कलरचा दोरा शोधा, मग ते दोरा त्याला लावा, मग ती बॉबिन हे करा. एवढ्या सगळ्या सोपस्कारातून मग तो ड्रेस जो आहे तो अगदी छानपैकी असा बसतो. म्हणजे त्याच्या बाह्या वगैरे कमी केल्या, थोडं साईडला मारावी लागते टीप, नाहीतर मग काय ते घळघळ असं दिसतं. म्हणजे आता आम्हाला चालतं सगळं सैल, पण ह्या मुलीच म्हणतात, आई असं हे नको, घळघळ नको दिसायला, तुम्ही त्याला टीप घाला, त्याला अमुक करा. या मुलीच आम्हाला शिकवतात. आता सुना म्हणजे आपल्या मुलीच की, आम्हाला मुलगी नाही, आम्हाला दोन्ही मुलंच. त्यामुळे मग सुना जे सांगतील ते मुलीसारखंच आपण काय ऐकायचं आणि सुनांनाच सांगायचं की हो बाई, तू म्हणतेस ते सगळं खरं आहे बरं का. कारण शेवटी
आपल्या मुली म्हणजे सुना, सुना म्हणजे मुली. सुनाच आपल्याला मुलींसारखं प्रेम देतात. आपण त्यांना प्रेम लावलं, ते आपल्याला प्रेम लावतात. आणि आमचं सासू सुनेचं नातं तर इतकं घट्ट आणि चांगलं आहे ना, की एक वेळ मुलाशी आम्ही बोलत नाही, पण सुनेशी बोलल्याशिवाय आम्हाला करमत नाही. सुनेशी आम्ही आधी बोलतो आणि मुलांना आम्ही रागवतो सारखं, की तुझं हे चुकतंय, तू असं वागायला नको, तू असं करायला नको. म्हणजे त्या मुली ज्या आहेत त्या हक्कानी सुना आम्हाला हक्कानी सांगतात, की आई बघा तुमचा हा मुलगा असा वागला. म्हणजे मग आम्ही मुलांना रागवतो. अशी ही सासू सुनेची गोष्ट आहे. आत्ताच मी तो अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई सिनेमा पाहिला आणि मला हे सगळं आठवायला लागलं. म्हटलं याचा आपण एक व्हिडिओ करूया छान. आणि त्या व्हिडिओमध्ये आपल्याला या मुली किती आपल्याला करत असतात, पण आपण काही वेळेला उगीचच त्यांना हे करतो, की अगं मला नको आहे, मला नको. कारण आपल्यालाही असं वाटतं की उगीच पैसा कुठे खर्च करायचा. पण त्या देण्यात त्यांना जर आनंद मिळत असेल तर तो आनंद आपण त्यांचा का हिरावून घ्यायचा. म्हणून मग शेवटी तिने आणलेले ड्रेस जे आहेत ते मी तुम्हाला आता दाखवते बरं का. खूप किती छान छान ड्रेस आणले. एक मिनिट एक मिनिट. किती छान ड्रेस तिने आणलेले आहेत मला ते तुम्ही बघा. 5-6 ड्रेस घेऊन आलेली आहे आणि इतके छान आहेत ते ड्रेस की मला असं इतकं छान वाटलं. मग मी लगेच मशीन काढली, मशीनवर त्याच्या बाह्या कमी केल्या. नुसतं मी तिला म्हटलं टॉप आण, मला असे टॉप आण. आणि या टॉपमुळे मला एकदम ती छान असं, मग मी त्या बाह्या अशा अर्ध्या करून घेतल्या बघा, आहे ना. या अशा अर्ध्या बाह्या केल्या की मग मला तो ड्रेस घालायला आवडतो. तर काहींचं झालं आहे, काहींचं झालं नाही आहे, पण मी तुम्हाला नुसतेच ते ड्रेस दाखवते. किती छान छान तिने ड्रेस मला आणलेले आहेत. ड्रेस म्हणजे नुसते टॉप सांगितले मी तिला. म्हटलं त्याच्याबरोबर त्या हे नको, कारण इतक्या त्या हे झालेल्या आहेत, काय म्हणायचं त्याला आपण, सलवार, की त्या इतक्या सलवारी होतात. आता ह्याचं केलं आहे, हा पण बघा किती छान आहे. याच्या पण बाह्या मी केलेल्या आहेत बरं का अशा. आणि आम्हाला काय फुल साईज लागते एकदम, त्यामुळे आमच्या मापाचं ड्रेस मिळणं जरा अवघडच असतं. हे बघा कसं छान दिसतं, दिसते की नाही छान. अजून एक दाखवते तुम्हाला. किती आणलेत, 6 ड्रेस घेऊन आली, 6. अगं बाई एवढे नको आणू नको आणू सांगेपर्यंत बाईसाहेब घेऊनही आले. काय करायचं अशा मुलींना मला सांगा. मग शेवटी माझे मिस्टर म्हणाले अगं आणते ना ती, मग घालून टाक. शेवटी काय करणार, या बाया बघा अशा केलेल्या आहेत. आणि मग हे असे ड्रेस मी आता ते घालणार आहे. हे 3 झाले, अजून एक आहे तो दाखवते. एक मिनिट तुम्हाला. अजून एक आहे तो दाखवते. असे 5-6 ड्रेस त्यांनी आणलेले आहेत मला. हे 2 आणलेत बघा किती छान. याचं करायचं आहे बाळणपण, बाह्यांचं. तुम्हाला सांगितलं मी बाह्यांचं बाळणपण करत असते, ते करायचं आहे याचं. बघा किती छान असा हा ड्रेस कॉटनचा आणि सुंदर असे फॅन्सी कलर. याच्या बाह्या ज्या आहेत ना त्या एवढ्या मोठ्या आहेत बघा. या बाह्या एवढ्या बाह्या आम्हाला चालत नाही, आम्हाला एवढ्या बाह्या लागतात. मग आता हे एवढं कापायचं, मग ते मशीनवर असं शिवायचं, आणि मग ही एवढी बाही आम्हाला चालते. आता 2-3 ह्याचं झालं आहे करून, आता हे दुसऱ्यांचं करायचं राहिले. हा सुद्धा बघा किती छान आहे, एकदम मस्त ड्रेस घेऊन आली आहे. अगदी मला खूप आवडलं. बघा हाही कलर किती फॅन्सी आणि छान गोड कलर आहे, गुलाबी कलर. आणि याच्या पण बाह्या तशाच. एवढी मोठी बाई आहे, बापरे बापरे बापरे. आम्हाला एवढ्या बाह्या चालतात बाबा. मी तिला म्हटलं अगं आम्हाला एवढ्या बाह्यांचंच पाहिजे, पण तसं मिळत नाही. ती म्हणली आई असंच आणावं लागतं. तर असे हे ड्रेस आणणं आणि ते ड्रेसचं पालनपण करणं हे आम्हाला, आता मला तर अगदी काही वेळेला असं झालं आहे की अशी अवस्था झाली आमची की इतकं मिळतं की देशी 2 करांनी घे, किती असं ते म्हण आहे ना, किती घेशील 2 करांनी, इतकं मिळतं आहे. आणि ज्या वेळेला आपण तरुण असतो त्यावेळेला आपल्याला असं वाटत असतं की अरे आपल्याला कुणीतरी काहीतरी द्यावं लग्न कार्यात गेल्यावर. तर पूर्वी दिवस असे इतके महागाईचे, म्हणजे पगार कमी असल्यामुळे कोणाचे लग्नात वगैरे गेलं तरी असं जास्त काही असं लगेच मिळेल साडी वगैरे अशी अपेक्षा करणंसुद्धा चुकीचंच असायचं. पण त्यावेळेला असं वाटायचं की अरे आपल्याला साडी मिळाली असती तर छान झालं असतं. आणि त्या वयात ते नेसायलाही खूप कौतुक वाटायचं. कोणी दिली साडी की इतका आनंद व्हायचा. आता इतक्या साड्या येतात म्हणजे आता नको असं म्हणायची वेळ आलेली आहे की मी आता सांगते की आता मला साडी अजिबात देऊ नका. परवाच एका लग्नाला मला बोलवून आलं होतं मुंबईच्या. त्या म्हणल्या अहो तुम्ही या
कारण मी ते ज्योतिषाचं करते ना, त्याच्यामुळे त्या मुलगा नाहीच म्हणत होता लग्नाला. जवळजवळ 36-38 वर्षाचा मुलगा झालेला आणि लग्नाला नाहीच म्हणत होता. मी शेवटी त्यांना कोणीतरी माझं नाव सांगितलं की या पत्रिका बघता. तर त्या माझ्याकडे आल्या. त्यांनी सांगितलं, अहो बघा योग आहेत का, आणि हा मुलगा नाहीच म्हणतो, तुम्ही एकदा बोलाल का त्याच्याशी. मग मी म्हटलं बरं मी बोलते. मग पत्रिका पाहिली, योग होताच चालू, गुरुचीच महादशा चालू होती आणि गुरुसुद्धा चांगल्या स्थानात होता. त्यामुळे मग मी त्यांना म्हटलं की मी सांगते बरं का तुम्हाला. आणि मग मी त्या मुलाशी बोलले आणि मी त्याला म्हटलं त्याचा खूप बिझनेस मोठा चालतो आहे, अगदी अमाप पैसा घरी येतो आहे, बहिणीचं लग्न झालं आहे, आई वडील आणि तो काय म्हटला की माझ्या अटीत बसेल अशीच मुलगी जेव्हा मला मिळेल तेव्हाच मी करेन. मी म्हटलं अरे बाबा, तू स्वतः तुला पाहिलंयस का तू कसा आहेस ते, तू सावळ्या रंगाचा आहे, आता तू 36-38कडे झुकलास म्हणजे तुझे केस पांढरे व्हायला लागले आहेत, तुला चष्मा आहे. मग त्या मुलींची पण तशीच अपेक्षा असणार ना की मलासुद्धा नवरा कसा मिळायला पाहिजे, चांगलाच मिळायला पाहिजे. मग कसं काय रे बाबा होणार, असं मी ज्यावेळेला त्याला सांगितलं आणि मग त्याला ते पटलं वाटतं. कारण असं म्हण आहे ना आपल्याकडे, सोनार आणि कांटो चढे. पण म्हणजे आमच्या मुलांना मी सांगितलं तर त्यांना नाही पटणार, ते तुम्ही कोणी सांगितलं तर पटेल. मग मी त्याला सांगितलं, त्याच्या आईने मला हळूच सांगितल्यामुळे मी त्याला ते सांगितलं, त्याला ते पटलं आणि त्यांनी लग्नाला होकार दिला. मग 4-5 मुली त्याच्या आईने बघून ठेवल्या होत्या, त्यातली एक चांगली हेरली आणि परवाच 6 जूनला त्याचं लग्न झालं. मुंबईला होतं लग्न, आम्ही पुण्यात राहतो. मग त्यांचं आलं की नाही तुम्हाला यावंच लागेल. मी म्हटलं बापरे आम्हाला झेपत नाही आणि आता हा उन्हाळा एवढा प्रचंड, या प्रचंड उन्हाळ्यात आम्ही काही येणार नाही. तर त्या म्हणल्या नाही तुम्हाला यावंच लागेल, तुमचा आहेर आम्ही काढून ठेवलेला आहे आणि तुम्हाला साडी, त्या मुलांनी सांगितले काकूंना आधी साडी द्या. अरे बाबा म्हटलं मला साडी बिडी काही नका देऊ, मी नुसती तुम्हाला अभिनंदन करायला येईल. आणि मग आम्ही नुसतं त्या लग्नात अभिनंदन करायला गेलो, पण ते काय त्यांनी सोडलंच नाही. त्यांनी जी साडी द्यायची ती दिलीच मला. म्हणजे हे असं जे वाढलं आहे हल्ली की इतक्या साड्या आणि त्या साड्या आता मी नेसू शकणार नाही. म्हणजे ती पूर्वीची म्हण आठवते ना की दात आहेत तर चणे नाही, चणे आहेत तर दात नाही. म्हणजे पूर्वी इतकं नेसायची आम्हाला हौस होती, कुणी द्याव्या असं, तेव्हा मिळत नव्हत्या साड्या. आणि आता इतक्या मिळत आहेत की आता आम्हाला त्या झेपत नाही. त्या जरीच्या साड्या, एवढे मोठे मोठे काठ, मग ती ब्लाऊज शिवा, मग त्याचं सगळं करा, मग ते जड असं होतं की केव्हा ते साडी काढीन आणि ड्रेस घालीन किंवा गाऊन घालीन, अशी आमची अवस्था हल्लीची झालेली आहे. तर असं हे साडी पुराण आणि हे ड्रेस पुराण करता करता आम्ही बघा तुम्हाला काय काय गोष्टी सांगायला लागली. तर असं हे सगळं झालेलं आहे हल्लीच्या या फास्ट युगात. फास्ट जग जे चाललेलं आहे त्या फास्ट युगामध्ये कपडेसुद्धा इतके वाढलेले आहेत आणि मुलीसुद्धा इतकं घेतात, सुना घेतात. पुन्हा आपण कुणाकडे गेलो की तेही आपल्याला पुन्हा ड्रेसचं कापड दे, हे दे. अगं बाई नको आहे आता, मला अजिबात नको आहे. 70 नंतर मी एवढे ड्रेस शिवून करू काय. आणि मी समजा 2-4 वर्षांनी नंतर मी नाही समजा राहिले तर या ड्रेसचं करणार काय माझ्या मुली सुना, या काय कोणाला तरी देऊन टाकणार ना. तर कशाला एवढा पैसा वाया घालवतात. असं आमचा आपला काटकसरी हिशोब. आम्ही आपलं काटकसरीने राहत आलेलो आहोत, त्यामुळे काही कुठेही आमचा आपला हा डोक्यात विचार चालू असतो की कशाला अनावश्यक खर्च करताय. आहे ना आपल्याला, जिथे नसेल तिथे तुम्ही आवश्यक खर्च करा, पण नसताना तुम्ही का मला एवढं करताय आणि कशाला देताय. पण ते काही कुणी ऐकत नाही. भावाकडे गेलं की भावाची सूनही तसंच करते, बहिणीकडे गेलो बहिणीची सूनही असंच करते. आमच्या सुना तर करतच असतात. म्हणजे आता असं झालं आहे की बाबा इतके कपडे नको रे बाबा, ते पाहूनच आता आमच्या छातीत धडकी भरती आहे की एवढ्या कपड्यांचं आम्ही करणार काय. तर असं हे तुम्हाला मी सांगताना मला खूप हसायला येतं आहे खरं तर, की पूर्वीच्या काळी मिळत नव्हतं म्हणून आम्हाला वाईट वाटत होतं ना, आता इतकं मिळतं आहे त्याचं करू काय, कपाटात ठेवायला जागा नाही, अशी अवस्था झाल्यामुळे असं वाटतं की आता काय करायचं या कपड्यांचं, असं झालेलं आहे. तर तुमच्याकडे पण हीच परिस्थिती आहे का, सांगा मला कॉमेंट्समध्ये की आमच्याकडे पण हीच परिस्थिती आहे. आणि अशामुळेच मग इतकं वाढतं कपाटात. आता माझी साड्यांची एक कपाट मोठं, एक ड्रेसचं कपाट मोठं, आणि मग त्याच्यात ते जुने जे कपडे आहेत जे टाकवतही नाही घालवतही नाही अशा कपडे, गाऊन 7-8 झालेले आहेत. एवढे गाऊन करायचे काय, 2 पुष्कळ आहे ना, 2 समजा हे झाल्यावर आपण आणू शकतो ना. नाही, त्या मुली आणतातच. 7-8 गाऊन झालेले आहे. परकर तर विचारूच नका. पेटिकोट प्रत्येक साडी खालचा एक असे म्हटले तर 30-40 पेटिकोट झालेले आहे आणि त्याच्यावरची ब्लाऊज. बरं काही वेळेला काय होतं, ते इकडचं ब्लाऊज मी म्हटलं अगं ह्या साडीला चालून जाईल, नको शिव, नाही ऐकत, त्या नवीन शिवून आणणारच.
शिलाई देणार 500-500 रुपये आणि त्या करून आणणारच. अशा या आमच्या सुना आणि असा हा आमचा अनुभव कपड्यांविषयीचा. तुम्हाला कसा वाटला? आवडला का? आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. तुम्हाला जर हे मी जे सांगते हे जर आवडलं असेल तर खरंच लाईक करा.